हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. मागच्या 2 व्हिडिओच्या सेशनमध्ये आपण ओव्हरऑल स्ट्रक्चर बघितलं, आपल्याला अभ्यास कसा करायचा. ठीक आहे. त्यानंतर आपण मागच्या सेशनमध्ये बघितलं की आपल्याला एक्झाम अपियर कशी करायची. येस, तर त्याचा आपण स्ट्रॅटेजी काय पाहिजे, आपल्याला पहिल्यांदा कुठला सॉल्व्ह करायचा आहे, कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, किती वेळात करायचे वगैरे वगैरे. येस, आता आपण या सेशनमध्ये एका त्याच्या सगळ्यात महत्वाच्या आपण स्टेपकडे वळू, ते म्हणजे सेल्फ स्टडी प्रॅक्टिस. आपण मागच्या या स्लाइडमध्ये आपण बघितलं होतं की या प्रोसेस ऑफ लर्निंग मधला एक फार महत्वाचा भाग आहे, तो म्हणजे प्रॅक्टिस. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं ना की अरे मी हे लेक्चर ऐकले, चला क्लासमध्ये जाऊन किंवा हे ऑनलाईन मध्ये तरी हे झालं की मी रेकॉर्डिंग ऐकले, नोट्स बनवले, झालं. ऑफलाईन मध्ये काय लोकांना वाटत असतं की अरे मुलगा 5-5 तास जाऊन बसतोय अकॅडमीमध्ये, क्लासमध्ये अटेंड करतोय, लेक्चर ऐकतोय, नोट्स लिहितोय, तर भरपूर अभ्यास चालू आहे असं होतं ना. पण मी सांगू तुम्हाला की हा आपण जो करतोय सध्या, नुसतं लेक्चर ऐकणं, इन्फॉर्मेशन स्टोअर करून घेणं आपल्या सिस्टम मध्ये, इट्स ओनली 30 to 40% ऑफ द एंटायर प्रोसेस ऑफ लर्निंग. उरलेलं 60%, 60% जे आहे त्याच्यातला एक मेजर चंक येतो, तो म्हणजे सेल्फ स्टडी. कळतंय? मी तुम्हाला मागच्या का आपल्या टॉकमध्ये असं तुम्हाला अॅनालॉजी दिली होती की इनपुट इज लाईक इटिंग आणि प्रॅक्टिस इज लाईक डायजेस्टिंग. ठीक आहे, तर फार महत्वाची गोष्ट आहे. याच्या अगोदर पहिली स्टेप कुठली आहे, ती म्हणजे इनपुट आहे ना. इनपुट मी इनपुट चांगलं केलेलं आहे, मी शिस्तीत सगळं लेक्चर ऐकलेलं आहे, नोट्स लिहिलेले आहेत, मला डोक्यात कन्सेप्ट कळली आहे, जी सर शिकवत आहेत ते कळलेलं आहे, क्लासमध्ये शिकवलेलं कळलेलं आहे. हा, आता हे कळलेलं मला अप्लाय करायचंय किंवा रिवाइज करायचंय किंवा स्टडी करायचंय. या स्टेज पर्यंत मी आलोय आणि नाव आय एम बिगिनिंग प्रॅक्टिस. ओके, जर ही पहिली स्टेप क्लिअर नसेल तर तुम्हाला लक्षात घ्या प्रॅक्टिस मध्ये अडणार आहे भरपूर. म्हणजे तुम्ही जर लेक्चर नीट ऐकलं नाही, अर्धवट ऐकलं, इतकं लक्ष देऊन ऐकलं नाही, तर मग प्रॅक्टिसच्या वेळेला यू विल एन्काउंटर, मग तुम्हाला वाटत राहील की मला हे येत नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा मेक शुअर बिफोर यू गो टू सेल्फ स्टडी, मेक शुअर तुमच्या टीचरने तुम्हाला जे दिलेलं आहे ऍज अ इनपुट, ज्याला आपण म्हणतो, ते तुमचं क्लिअर आहे, ते तुम्ही ऑनेस्टली बघितलेलं आहे. चला पुढे जाऊ. प्रॅक्टिस. सगळ्यात पहिल्यांदा व्हाय, व्हॉट, हाऊ मच, हाऊ आणि काही प्रॉब्लेम्स. मी असे लिस्ट डाऊन केले की सगळ्यात पहिला सेल्फ स्टडी प्रॅक्टिस का करायची आणि एवढी का करायची. व्हॉट, काय करायचं. हाऊ मच, किती करायचं. हाऊ, कसं करायचं. हाऊ मच म्हणजे क्वांटिटी आणि हाऊ म्हणजे क्वालिटी, त्याच्यावर आपण चर्चा करू. आणि ह्याच्यात जे जनरल प्रॉब्लेम्स येतात मुलांना, त्याचे काही ट्रबल शूट्स आपण करूयात सॉल्व. बरं, ह्याच्या अगोदर तुम्ही 10वीचा अभ्यास केलेलाच आहे ऑलरेडी. बरेच जण ऑनेस्टली अभ्यास करतात आणि बरेच जण नाही करत. जनरली असा जो क्राऊड असतो की जो 10वीच्या वेळेला वर्षभर काही फार अभ्यास नाही केला आणि फक्त शेवटच्या काही 1 महिन्यामध्ये, आठवड्यामध्ये असं शेवटच्या, जसं आपण क्रिकेटमध्ये शेवटच्या ओव्हरला खेळून मॅच जिंकली, असं क्रिकेटमध्ये किंवा 10वीच्या परीक्षेमध्ये असं होत जरी असलं तरी जेईई किंवा नीट मध्ये असं होणार नाही, हे गॅरंटीड आहे. हे मी पूर्ण कॉन्फिडन्सने सांगू शकतो की आपल्याला लक्षात घ्या, आपल्याला मॅरेथॉन करायची, आपल्याला स्प्रिंट करायची नाही. मला स्प्रिंट आणि मॅरेथॉन मला फरक कळतोय. आपल्याला लांब पळायचंय, लांब पल्ल्याचा आपल्याला लढाई करायची. ठीक आहे, 1 दिवस केला, 2 दिवस केला, 1 आठवडा केला, किंवा शेवटचा करून बघू, एक्झाम जवळ आल्यानंतर बघू, आता पुढच्या शेवटचे 2-3 महिने करायचा असतो अभ्यास. म्हणजे असं काही डोक्यात तुमच्या आयडिया नसतील, आय होप. पण जर असतील इन केस, तर इमिजिएटली जर काढून टाका. दे आर व्हेरी डेडली, व्हेरी डेंजरस गोष्टी आहेत त्या करायच्या. ठीक आहे, फाईन. लेट अस सी वन बाय वन. सगळ्यात पहिल्यांदा व्हाय, का. ओके, याच्यावर मी थोडंसं बोलतो की एस्पेशली मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड मध्ये मधला असल्यामुळे मी इंजिनिअरिंगवर जास्त चर्चा करतो की का करायचं इतका अभ्यास, इतका मर अभ्यास कोणी सांगितलं करायला. मी बघतो माझा चुलत भाऊ, हा पिंट्या, बाळ्या आणि अजून कोण माझी मित्र मैत्रीण, हे सगळे आहेत इंजिनियर झालेले. माझा मोठा भाऊ इंजिनियर आहे,
आणि आता इंजिनियर तर इतके झालेले आहेत, तुम्ही जे कोणी ग्रॅज्युएट झालेली मुलं असतात त्यांना कोणालाही रॅन्डमली क्राऊड जरी उठवलं तरी विचारलं तर तू काय आहे, तर तो म्हणेल मी इंजिनियर आहे. मग एवढ्या सगळ्या पब्लिकनी इंजिनिअरिंग केलेलं आहे, मग त्यांना जमलं तर मला जमायला काय प्रॉब्लेम. आणि मी बघतोय माझा कोणीतरी नातेवाईक, कोणीतरी बघण्यातला मुलगा, यांनी काय टाइमपास केला, इतका काही सिरियसली अभ्यास नाही केला. हे सर काय एवढं सांगायला लागले, एवढं करा तेवढं करा, इतका अभ्यास केला पाहिजे, आपल्याला हा रँक पाहिजे, हे इतकं काटेकोर सेकंदाचा. हा, अरे गेटिंग इट, असं तुमच्या मनात येतं का? तर येत असेल तर ठीक आहे, आपण त्याच ऍड्रेस करण्यासाठी मी झालेलो आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय, ऍडमिशन टू इंजिनिअरिंग. मी थोडाच वेळ स्पेंड करतो याच्यावर, कारण याच्यावर बोलण्यासारखं भरपूर आहे. आणि मी याच्या अगोदर मी गेले 6 वर्ष, मागची काही 6 वर्ष मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मी प्रोफेसर होतो. मी तिथल्या मुलांना त्यांच्या इंजिनिअरिंग शिकवलेलं आहे आणि इंजिनिअरिंग पुढच्या करिअरसाठी गाईड केलेलं आहे. त्यामुळे इंजिनिअरिंगला, या पूर्ण प्रोसेसला मी फार जवळनं बघितलेलं आहे. आणि तेही प्रेस्टिजियस कॉलेजमध्ये मी असल्यामुळे मी फार जवळनं बघितलेलं आहे या प्रोसेसमध्ये, काय प्रकारे मुलं येतात, कशी शिकतात, कशी बाहेर पडतात, त्यातले प्रॉब्लेम्स काय. एनिवे, तर त्यामुळे मी तुम्हाला का सांगतोय, सो दॅट मी तुम्हाला जे आता इथून पुढे सांगतोय इंजिनिअरिंग बद्दल, यू माइट वॉन्ट टू बिलीव्ह मी लिटल मोर, म्हणून मी तुम्हाला हे माझे बॅकग्राऊंड थोडी सांगितली. अच्छा, तर इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेणं हे सगळ्यात सोपं आहे. का सोपं आहे? अरे, जितकी मुलं इंजिनिअरिंगला अपियर होतात त्यापेक्षा जास्त सीट्स कॉलेजेसमध्ये आहेत. तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन मिळणारच आहे कोणालाही. इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला सीईटी मध्ये 1 मार्क पडला, नॉन झिरो मार्क पडला, आणि 12वीत तुम्ही 50% ओपन कॅटेगरीसाठी आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 45% मार्क 12वीत पडले, तुम्हाला इंजिनिअरिंग ऍडमिशन पक्की आहे. मग एवढं का करायचं? तुम्हाला एक थोडक्यात सांगतो की इंजिनिअरिंग कॉलेजेस भरपूर आहेत, पण असे किती कॉलेजेस आहेत त्यामधनं क्वालिटी, ज्याला आपण म्हणतो, क्वांटिटी भरपूर आहे, भरपूर कॉलेजेस आहेत, पण क्वालिटी जी आहे ती क्वालिटी ही अनफॉर्च्युनेटली भरपूर ढासळतीये, भरपूर मोठ्या प्रमाणात ढासळत चालली. तर तुम्ही एका चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन घेतली, चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली, तर तुम्हाला एक मोठा वाईड स्पेक्ट्रम तुमच्यासाठी ओपन होतो. रिसर्च आहे, तुम्हाला हायर एज्युकेशन करायचंय, MS करायचंय, MTech करायचंय, MBA करायचंय, तुम्हाला JEE द्यायची आहे, गेट द्यायची आहे, तुम्हाला GRE द्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला पुढे अजून तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबसाठी, तुम्हाला सिव्हिल सर्व्हिससाठी प्रिपेअर करायचंय, तुम्हाला स्वतःचं तुमचं स्टार्टअप चालू करायचं आहे, तुम्हाला बिझनेस चालू करायचा आहे, समजतं तुम्हाला. तर असे हे जे काही व्हरायटी पुढचे मार्ग आहेत, हे सगळे फार चांगल्या पद्धतीनं उकलतात, बाहेर येतात, जर तुम्ही काय चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये गेले तर. पण याचा अर्थ असा आहे का की तुम्ही जर एक सुमार कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग ऍडमिशन घेतली तर मग लाईफ वेस्ट आहे? तर तसंही नाही. त्यामध्ये पण तुम्हाला यू कॅन डेफिनेटली एम फॉर अ ब्राईट करिअर. पण फरक कसा आहे, एका चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये काय होतं, द इन्स्टिट्यूट अरेंजेस मेनी प्रोग्राम्स फॉर यू, सो दॅट तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं एक्सपोजर मिळतं. व्हेरॅज मागच्या एका सुमार साध्या कॉलेजेसमध्ये काय होतं की तिथे तुम्हाला स्वतःहून यू हॅव टू एक्सप्लोर अ लॉट. मग तुम्हाला हार्डवर्क करायला आलंच ना, तुम्ही हार्डवर्क तेव्हा तुम्हाला करावं लागेल, त्यापेक्षा आत्ताच करा ना चांगलं. लक्षात घ्या, हार्डवर्कला पर्याय नाहीये. तुम्ही आता हार्डवर्क करणार आहे का नंतर हार्डवर्क करणार आहे, तुम्ही ठरवा. आता हार्डवर्क केलं तुम्हाला भरपूर अव्हेन्यूज तुमच्यासाठी उघडतील. देयर इज अ गल्फ ऑफ डिफरन्स बिटवीन गुड इंजिनिअरिंग अँड मिडिओकर इंजिनिअरिंग. कळतंय? मला जर मग गुड इंजिनिअरिंग द्यायचं असेल, इफ आय हॅव टू एम फॉर टार्गेट फॉर गुड इन्स्टिट्यूट्स, गुड इंजिनिअरिंग, मग मला चांगला स्कोअर पाहिजे. म्हणून आता मी चांगलं हार्डवर्क केलं पाहिजे. तुम्हाला कळतंय हाऊ आय एम कनेक्टिंग द प्रेझेंट सिच्युएशन इन इंजिनिअरिंग फील्ड टू राईट नाऊ व्हॉट यू शुड डू. ओके, रेस्ट लिव्ह अपार्ट द मेडिकल पार्ट. मेडिकल मध्ये काय, ऍडमिशनच मिळणं इज इटसेल्फ अ नाईस फाईट, अँड ही फाईट आपल्याला जॉयफुली एकदम करेजियसली करायची. येस, आपल्याला हे एक बर्डन म्हणून घ्यायचं नाही की बर्डन डोक्यावर, इतका मोठा अभ्यास मी तर कसं करू, असं करायचं नाहीये. लक्षात घ्या, यू लर्न टू लाईक इट. इफ यू लर्न टू लाईक समथिंग, then doing that thing is not a burden to you. For example,
जस्ट थिंक ऑफ समथिंग विच यू लाईक टू डू. से फॉर एक्झाम्पल पबजी खेळायचं मोबाईल किंवा कॉल ऑफ ड्युटी तुम्ही खेळता आजकाल, तर तुम्हाला गेम खेळायचं, तर तुम्हाला उद्या तुमच्या वडिलांनी वगैरे असं गेमिंगचं जॉयस्टिक वगैरे मोठं आणून दिलं, जॉयस्टिक आणून दिला, मोठा कीबोर्ड आणून दिला, मोठा मॉनिटर आणून दिला, ते इयरफोन आणि प्रॉपर सगळं इन्स्ट्रुमेंट तुम्हाला आणून दिलं गेम खेळण्यासाठी, गेमिंगसाठी समजा, तर विल यू थिंक की अरे आता मला बर्डन किती आलेलं आहे, मला किती गेम खेळावं लागणार आहे, असं वाटेल तुम्हाला? नाही वाटणार ना. अरे यू विल फील एक्साइटेड, अरे हे करायचं ते करायचं, तर मी करतो, रात्री झोप लागणार नाही विथ एक्साइटमेंटनी की सकाळी उठून मी हे वाचणार आहे, मी हा गेम खेळणार आहे. अरे गेटिंग इट? येस. आणि मी लाईव्ह स्ट्रीम करेल आणि पण ऑनलाईन खेळू, मित्र हे कनेक्शन. आर यू गेटिंग इट? तुमच्यामध्ये ही जी एक्साइटमेंट आहे, यू विल नॉट टेक द प्लेइंग गेम ऍज अ बर्डन. कळतंय का? तर तुम्हाला यू लाईक इट, यू लाईक टू डू इट. सिमिलरली तुम्हाला हा जो स्टडी आपण करणार आहोत, नॉट जस्ट फॉर नेक्स्ट 2 years, फॉर व्हॉट एव्हर करिअर यू आर गोईंग अहेड. तुम्ही मेडिकलमध्ये गेले, इंजिनिअरिंगमध्ये गेले, तुम्ही तुमचा जो काही करिक्युलम आहे, तुम्ही तो करिक्युलम आवडून करायला शिकले, इफ यू लर्न टू लव्ह द सब्जेक्ट अँड स्टडी, तर इट विल बी बर्डन ऑफ लव. इन अदर वर्ड्स, इट वोंट बी बर्डन ॲट ऑल. तुम्हाला उलट बरं वाटेल की वाव, आज मॅग्नेटिझम शिकायचंय, सो इंटरेस्टिंग. आज ग्रॅव्हिटेशन शिकायचंय, अमेझिंग. आज तुमचं बायोलॉजी मधले ॲनिमल किंगडम, प्लांट किंगडम शिकायचंय, वाव इंटरेस्टिंग. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट तुम्हाला डेव्हलप होईल ना. आर यू गेटिंग इट? इट्स लाईक सो एव्हरी डे स्टडी शुड बिकम अ फन, शुड बिकम एक्साइटमेंट, अँड नॉट जस्ट चला एक मोठं पुस्तक आदळलं, आज मला हे करायचंय. सो कळतंय, आपल्याला करायचं तर तेवढंच आहे. तो बोर्डम म्हणून करणारा पण तेवढाच करणार आहे आणि इंटरेस्टिंग पण तेवढाच. पण तुम्ही करायचं तेवढंच आहे तर इंटरेस्टिंग का नाही करा? टेक इंटरेस्ट. आर यू गेटिंग इट? तो आय होप दिस आन्सर्स द वाय क्वेश्चन. आणि तुम्हाला हा गोल ब्रेकडाऊनचा तुम्हाला याच्या अगोदर बोललोय मी, आय थिंक, की यू थिंक की मला 20 वर्षानंतर मला काय व्हायचंय, व्हॉट आय वॉन्ट टू बिकम, अँड त्याला ब्रेकडाऊन करा. दॅट ब्रेकडाऊन शुड सर्व यू ॲज अ मोटिवेशन. ओके, मला काहीतरी अचीव्ह करायचं लाईफमध्ये. सो आय होप दिस talks so much about why we should study. This is about why. आता what? बऱ्याचदा असं होतं की आपण बसतो अभ्यासाला, उत्साह असतो, पण काय करू हेच कळत नाही, काय करायचं हेच कळत नाही. हा, हे असं व्हायचं कारण सगळ्यात पहिल्यांदा असतं म्हणजे रिसोर्सेस. पहिला रिसोर्सेस इकट्ठा करा. लक्षात घ्या, तुम्हाला युद्धाला जायचंय ना, तर तुम्ही युद्धाला गेले, समोरचा माणूस मारायला आला तुम्हाला बंदुकीनं, आणि तुम्ही अरे बापरे माझी बंदूक कुठे गेली, घरीच राहिली. अरे मग शेजारच्या, अरे तो चित्र बंदूक दे ना मला, मग त्यांनी बंदूक दिली. मग अरे पुढचा आहे का चिरकत वगैरे आर्मर, तुझं दे ना मला, तुझं हेल्मेट दे ना, तुझं अजून काय दे ना. समजतंय का? असं जर तुम्ही करेपर्यंत आला तो येऊन तुम्हाला मारलं, कळतंय? तर तुम्ही जर इफ यू आर गोईंग फॉर अ वॉर, तुम्ही फर्स्ट यू बी प्रिपेअर्ड. तुमचे रिसोर्सेस कलेक्ट करा. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करा, तुम्ही तुमचे रिसोर्सेस कलेक्ट करा. हा, आता ही सिच्युएशन थोडी अनेक एक्सेप्शनल सिच्युएशन आहे, ज्यामध्ये आपण आपले या प्रोग्रामची बिगिनिंगच अशी झालेली आहे. ठीक आहे, त्यामुळे आपल्याकडे सध्या बुक्स वगैरे अवेलेबिलिटी असेल नसेल, आपण कुठल्या गावाला असतात, तिथे काही फॅसिलिटी आहेत नाही, त्यामुळे ह्याच्यामुळे अरेंजमेंटचा प्रश्न असेल. पण यू हॅव टू फाइंड सम सोल्युशन टू इट. मे बी इन फॉर्म ऑफ आपल्याला जर सॉफ्ट कॉपी मिळत असेल, PDF स्कॅन्स मिळत असतील, तर यू शुड गेट इट अँड स्टार्ट स्टडी. ओके, तर काय करायचं? तर जेईसाठी सगळ्यात पहिल्यांदा डोक्यात एक फिट करा. पहिल्यांदा मला कळत, मी अभ्यासाला बसलोय, मी सेल्फ स्टडीला बसलेलो आहे, मला काय करायचं कळत नाही. सगळ्यात पहिली गोष्ट, फॉलो द सिक्वेन्स. डीपीपी दिलाय कुठल्या सरांनी, दिलाय, बाकी काही विचारच नाही, पहिला डीपीपी करा. सरांनी कुठला होमवर्क दिला उद्या सबमिट करायला, पहिला होमवर्क करा. हा, डीपीपी होमवर्क झाला, हा, गो फॉर बुकलेट. बऱ्याचदा काय होतं, डीपीपी किंवा होमवर्क बऱ्याचदा बुकलेट मलाच दिलेला असतो. म्हणजे मी प्रेफरेबली मी या पुस्तकांमधूनच तुम्हाला, किंवा मेनी अदर टीचर्स, या पुस्तकातूनच तुम्हाला होमवर्क दिलेला असतो, त्यामुळे ते काही वेगळे सेपरेट एंटिटी नसतील जनरली. बर, तर होमवर्क झालाय, ओके, देन गो फॉर बुकलेट. आर बुकलेट इज व्हेरी क्वालिटी मटेरियल. ओके, तुम्ही जे बुकलेट तुम्हाला मिळालेलं आहे, मिळतं आहे, किंवा तुम्हाला प्रिंटमध्ये मिळणार आहे, ते आपल्याला ऑनेस्टली सॉल्व्ह करायचं बुकलेट. HC वर्मा जेईसाठी, जे जेन्युइनली जेईसाठी एक्सपायर करतायत, दे शुड सॉल्व्ह HC वर्मा. HC वर्मातले शेवटचे काही क्वेश्चन आहेत ते चांगले घाम घालणार आहेत. एनिवे, ते आपण बघूयात. आणि
त्याच्या सगळ्या सोल्युशन्स, डिस्कशन्स, डाऊट सॉल्व्हिंग हे पुढचं ना तुम्हाला मी सांगितलं ना, प्रॅक्टिस नंतर डाऊट सॉल्व्हिंग. म्हणजे तुम्हाला हे करायचं त्यानंतर डाऊट्स येणार आहेत ना, कळतंय? डाऊट्स याची पहिली स्टेप ही. आणि सेंगेज. आणि नीटसाठी काय आहे? HCV. नीटसाठी HCV जे आहे ते अख्खं नीटवाल्यांना अख्खं HCV सॉल्व्ह करायची गरज नाहीये. कारण HCVचे पुढचे सेक्शन जे असतात इनिशियली चालू होतात सिंपल प्रॉब्लेम्स, थोडे मीडियम प्रॉब्लेम्स, आणि नंतर ते फारच डीप मध्ये जातात. तर ते डीप जे प्रॉब्लेम्स आहेत ते आता नीटवाल्यांना काही करायची गरज नाही. इट विल बी जस्ट अननेसेसरी. त्यामुळे तुमच्या टीचर्सला तुम्ही विचारा की सर कुठला प्रॉब्लेम्स करून देऊ, मला टिक करून द्या नीटवाल्यांसाठी. तर यू कॅन ऑलवेज डू दॅट. आणि नीटचं सेंगेज वेगळं आहे, जेईचं सेंगेज वेगळं आहे, नीटचं सेंगेज वेगळं आहे. नीटवाल्यांनी जेईचं सेंगेज अभ्यास करू नका, तुम्हाला त्रास होईल, नका करू. जेईचं सेंगेज हे वेगळ्या पद्धतीने डिझाईन केलेलं आहे, नीट सेंगेज वेगळ्या पद्धतीने. यू जस्ट फॉलो नीट सेंगेज. तर तुम्हाला स्टडी काय करायचं कळलं. नाउ लेट्स गो फॉर हाऊ मच, किती करायचं. बरं, मी तुम्हाला हे आता जे काही कॅल्क्युलेशन सांगणार आहे, ही स्लाइड आणि पुढची स्लाइड, ही स्लाइड या दोन स्लाइड्स जे कॅल्क्युलेशन आहे हे कॅल्क्युलेशन तुम्हाला एक सजेस्टिव्ह आहे आणि टू बिगिन विथ आहे. तुम्ही याच्यातही चालू करा. तुम्ही ऑलरेडी ह्याच्यापेक्षा जास्त करत असाल ऑलरेडी, विच इज पॉसिबल. सम स्टुडंट्स आर हार्ड वर्किंग, याच्यापेक्षा जास्त अभ्यास तुम्ही करत असाल हा सांगितल्यापेक्षा जास्त, तर इट्स ओके. तुम्ही तो कंटिन्यू ठेवा आणि तुम्ही क्वालिटीवर आता काम करा. ठीक आहे. पण ज्याची क्वांटिटी नाही, सगळ्यात पहिला क्वांटिटी येऊ दे. अरे क्वांटिटी नाही तर क्वालिटी, मी क्वालिटीच करणार आहे. बऱ्याचदा असं असतं ना की पेरेंट्सही म्हणतात की अरे आमचा मुलगा फार हुशार आहे पण अभ्यासच करत नाही. माझे एवढे असं म्हणायचे अगोदर लहानपणी असताना. तर एनिवे, तर दॅट इज अ रेग्युलर थिंग, रेग्युलर कमेंट. तर असं भरपूरदा होतं. ह्याचं मे बी एखादं कारण असेल की ओव्हर कॉन्फिडन्स, म्हणजे 10वी पर्यंत चालून जायचं, काय दिवस वर्षभर टेवला गेल्या, शेवटी जरा अभ्यास केला, थोडंफार पाठ केलं, झालं मार्क पडले, हुशार आहे, असं फिलिंग असेल. पण असं फिलिंग तुम्हाला फार धोकादायक आहे या परीक्षांमध्ये. कारण या परीक्षांमध्ये असं होणार नाहीये. असं होणारच नाही की तुम्ही शेवटपर्यंत काही अभ्यास नाही करणार, सगळ्या आपल्या टेस्टमध्ये तुमचा परफॉर्मन्स फार वीक आहे आणि एकदम फायनल एक्झाम, फायनल जेई मध्ये नीटमध्ये तुमचं एकदम फ्लाईंग कलर्स तुम्ही विजयी झाले. असं होणार नाही. असं दॅट इज नॉट पॉसिबल. असं कधीच झालेलं नाही आणि होणारही नाही. त्यामुळे अशी काही आशा ठेवू नका. तुम्हाला हे जे तुम्ही टेस्ट देणार आहे, आजची उद्याची टेस्ट देणार आहे, ती टेस्ट तितक्याच सिरियसली द्या जेवढी तुम्ही फायनल टेस्ट देणार आहे. त्यासाठी इतकंच प्रिपरेशन, तुम्हाला सेल्फ स्टडी इतकंच ऑनेस्टली करा. लेट इस गो टू हाऊ मच फॉर वीकडेज. म्हणजे मी सॅटर्डे पण त्यात इन्क्लूड केलाय. वीकडेज मध्ये काय आहे, आपण वीकेंड म्हणजे फक्त संडे घेतो. वीकडे, सॅटर्डे इज ऑल्सो वीकडे फॉर अस. इनपुट 4.5 तास इनपुट. दिवसभर तुम्ही 4.5 तास म्हणजे दीड तास प्रत्येक सब्जेक्टला. तुमच्या कुठल्याही क्लासची ड्युरेशन 1 तासापेक्षा जास्त नसते. तर 40-45 मॅक्सिमम म्हणणार. तर 1 तासाचा क्लास तुम्हाला बघून नोट्स काढायला समजा 1.5 तास लागले, तर मी अशा प्रकारे 1.5 तास धरलेला आहे. 1.5 तास तिन्ही सब्जेक्टचा इनपुट दररोज. आता आणि सेल्फ स्टडी पण 4.5 तास. कळतंय? म्हणजे तुम्हाला तुमचा दररोज 9 तास अभ्यास झाला पाहिजे कमीत कमी. आजपासनं यू मेक इट अ पॉइंट, तुमचा 9 तास अभ्यास झाला पाहिजे दररोज. ठीक आहे. तो कसा करायचा पण पुढे बघूयात. पण आपल्याला हे टार्गेट ठेवायचं आहे, कमीत कमी झाला पाहिजे इतका अभ्यास. लक्षात घ्या, असं बऱ्याचदा होऊ शकेल की तुम्हाला इतका अभ्यास करायची सवय नसते. जेव्हा मी 10वीला होतो तेव्हा मला पण इतका अभ्यास करायची सवय नव्हती. तर कारण 10वीच्या पर्यंतचा तसंच तो नेचर असतं, त्या प्रत्येक एक्झामचं टिपिकॅलिटी असते. पण या परीक्षांमध्ये आपल्याला पहिल्यापासूनच अभ्यास करायला लागणार आहे. यू अंडरस्टँड दॅट? त्यामुळे आपल्याला 9 तास दररोज अभ्यास आता करायचा आहे. ज्यांना 9 तास बघून थोडी भीती वाटली तर ब्रेस युअर सेल्फ, आपल्याला करायचं आणि हे होणार आहे, हे करणार आहे, तुम्ही स्वतः सगळे करणार आहे. आय एम शुअर ऑफ इट. जे लोक सिरियसली माझे शब्द ऐकतायत आणि त्याला सिरियसली घेत आहेत ते नक्की करतील हे. बर, आणि इथं उरलेले जे संडेज आहेत त्यातले 2 संडे 2 प्रकारे डिवाइड केले मी. असे संडे ज्या संडेचा टेस्ट असते आणि विदाउट टेस्टची. ठीक आहे. तर ज्या दिवशी टेस्ट असते त्या दिवशी तुम्ही 3 तास तरी टेस्टच द्याल आणि त्यानंतर तुम्ही 2 तास टेस्टचं अनालिसिस कराल, 5 तास. ठीक आहे. आणि
दुसऱ्या संडेला 4.5 तास. मग पुढच्या संडेचा उरलेला वेळ काय करायचा? हा, तर उरलेला वेळ मी तुम्हाला त्या आय कम बॅक टू व्हॉट यू शुड डू इन द रिमेनिंग टाइम. पण तुम्हाला इतका अभ्यास तुमच्या एका आठवड्यामध्ये झाला पाहिजे. म्हणजे 54 आणि हे म्हणजे 59 आवर्स. वी शुड स्टडी 59 आवर्स इन अ वीक. कळत आहे? तर हे आपलं टार्गेट आहे. दिस टाइम टेबल आय रिकमेंड यू ऑन वीकडेज. ठीक आहे, वीकडेज. बघा, सपोज यू वेकअप ॲट 7 o'clock. बेस्ट वेकअप ॲट 7 o'clock. हा, तुम्हाला जर कोणा याच्यापेक्षा लवकर उठायची सवय असेल, इट्स अ व्हेरी गुड हॅबिट. कंटिन्यू. इफ यू कॅन वेकअप ॲट 4 o'clock, 4:30, 5 o'clock, 6 o'clock, व्हेरी गुड. द अर्लियर यू वेकअप टू द बेटर इट इज. इनफॅक्ट सकाळची वेळ तुम्हाला अभ्यासाला चांगली आहे. मेमरी फॉर मेमरायझेशन इट इज व्हेरी नाईस. राईट नाव मी तुम्हाला काही गोष्टी सजेस्ट करतो या प्रकारे. आणि हे फार लिबरल टाइम टेबल बनवलेलं आहे मी. आय हॅव मेड इट अ व्हेरी व्हेरी कोझी टाइम टेबल. ओके, तर याच्यामध्ये फार टाईट काही ठेवलेलं नाहीये मी. हा, आणि हे सध्या तुम्ही हे चालू करा. तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहे सध्या तिथनं तुम्ही पहिल्यांदा हे अचीव्ह करा. तुमचं जेव्हा हे चांगलं व्हायला लागेल तेव्हा अजून आपण ह्याच्यात फाईन ट्युनिंग करता येईल. अजून ह्याच्यातले आपले काही गोष्टी हटवून अजून आपल्याला क्वांटिटी वाढवता येईल आणि क्वालिटी वाढवता येईल. सध्या पहिल्यांदा आपण ह्याच्यावर वर्कआउट करूयात. ओके, 7 to 7:30 यू डू युअर मॉर्निंग ड्युटी. 7:30 to 9 तर हॅव सम ब्रेकफास्ट, गिव्ह टाइम टू फॅमिली. जरा सकाळच्या वेळेला योगा करा, एक्सरसाइज करा, प्राणायाम करा. बिलीव्ह मी, आपल्याला एक्सरसाइजेस फार हेल्प करणार आहेत. का तर आपल्याला हे 2 वर्ष जो अभ्यास करायचा आहे, आपल्याला असं नाही की तो अभ्यास करून करून आपल्याला म्हातारं व्हायचंय. वी डोंट वॉन्ट टू डू दॅट. तर आपल्याला अभ्यास करायचा आहे, वी हॅव टू रिमेन फिट. तर आपल्याला फिटनेससाठी दोन्ही बॉडी फिटनेसनी आणि मेंटल फिटनेसनी वी हॅव टू कंटिन्यू इट. त्यामुळे योगा अँड प्राणायाम विल हेल्प यू अ लॉट. बिलीव्ह मी. योगा, देर आर फ्यू योगासना. तुम्हाला योगासना येत असतील तर चांगली गोष्ट आहे. नसेल तर तुम्ही सिंपल सूर्यनमस्कार करा. सकाळी उठल्यानंतर यू हॅव ॲटलिस्ट तुम्ही 10 तुमचे 10-15 यू बिगिन विथ 10 सूर्यनमस्कार डेली. ओके, सूर्यनमस्कार इज अ बेस्ट एक्सरसाइज टू स्ट्रेच अप युअर बॉडी. बॉडीला पूर्ण स्ट्रेच करायसाठी चांगला एक्सरसाइज येतो. एस्पेशली तुम्ही दिवसभर तुम्ही एका ठिकाणी बसून अभ्यास करणार आहे, तुमची पोस्चर इज लाईक दिस. ओके, तर आपल्याला बॅक प्रॉब्लेम यायचे नसतील, मानेला स्ट्रेन येणं, डोळ्याला चष्म्याला नंबर येणं आणि माइंड डिस्टर्ब करणं, माइंडचे भरपूर प्रॉब्लेम्स प्राणायाम तुम्हाला हेल्प करेल. तर सूर्यनमस्कार करा योगाच्या ठिकाणी आणि प्राणायाम, अनुलोम विलोम, कपालभाती. तुम्ही जर युट्यूबवर फक्त तुम्ही थोडंसं जरी सर्च केलं तर तुम्हाला 15-15 मिनिटं. लक्षात घ्या, वी डोंट वॉन्ट टू गो टू दॅट एक्स्ट्रीम की तुम्ही सकाळचा 2 तास तुमचा नुसता व्यायाम चालू आहे. आपल्याला असं काही करायचं नाहीये. तर विथ अ व्हेरी गुड बॅलन्स, जस्ट गिव्ह 15 minutes फॉर योगा अँड युअर 10 to 15 minutes or say 10 minutes फॉर प्राणायाम. तुम्ही हे करा, तुमचा दिवस तुम्हाला इतका फ्रेश वाटेल. ओके, देन सपोज 9 to 10:30 अर्धा तास केमिस्ट्री केलं. जेई वाले केमिस्ट्री आणि नीट वाले बायोलॉजी. मॉर्निंगला मी आणि स्पेशली 9 o'clock का लिहिलं, कारण मी आता सध्या ऑब्झर्व करतोय आपले जे लेक्चर्स असतात जे आपल्याला लर्न करायचे आहेत त्या लेक्चरची लिंक आपल्याला 9 पर्यंत येऊन जाते आपल्या ग्रुप्सवर. ठीक आहे, तर 9 पर्यंत फ्रेश गरमागरम लिंक आलेली आहे ग्रुपवर आपल्या. चालू करा 9 वाजता. 9 ते 10:30 1.5 तास केमिस्ट्री केलं किंवा बायोलॉजी केलं. बायोलॉजी केमिस्ट्री इन्व्हॉल्व्स लिटल मोर अमाऊंट ऑफ मेमरायझेशन. दॅट्स वाय तुमचे हे मी सुरुवातीला फ्रेश माइंड असताना हे लिहिलेलं. ओके, देन आफ्टर 10:30 आफ्टर इच 1.5 hours 1.5 तास झाला की अर्धा तास ब्रेक टाकलाय. लक्षात घ्या, हे ब्रेक गरजेचे आहेत. आपल्याला दर 1.5 तासानंतर एक ब्रेक घ्या, टेक अ ब्रेक. आणि 12 ते 12:30 फिजिक्स केला, 12:30 ते 1:30 लंच केला, ब्रेक घेतला. लंच केल्यानंतर इफ यू लाईक थोडं लाई डाऊन फॉर 5 minutes. दुपारी भरपूर एकदम पांघरून घेऊन घोरत झोपायची वाईट सवय स्टॉप करा. दुपारची झोप जी आहे इट शुड बी स्विफ्ट पॉवर नॅप. टाइमर लावा. थोडं जेवण झाल्यानंतर फक्त वामकुक्षी म्हणतो आपण त्याला, डाव्या अंगावर थोडंसं झोप, थोडा नॅप, टेक अ पॉवर नॅप. एक 5, 10, 15 minutes, दॅट्स ऑल, नॉट मोर दॅन दॅट. आपल्याला पडदे लावून लाईट्स ऑफ करून पांघरून घेऊन झोपायची ही चुकीची सवय आहे दुपारच्या वेळेची. ठीक आहे, डोंट डू इट.
त्याने आपल्याला फक्त विल फील लेझी द होल डे. डोंट गो फॉर इट. त्यानंतर आफ्टर यू हॅव लंच, एस्पेशली ॲट 12:30 to 1:30 मध्ये सगळं झालं पाहिजे, लंच आणि ब्रेक. आणि 1:30 to 3 टेक मॅथ्स. जेवण झाल्यानंतर थोडं ड्राउझी फील असतं, तर मॅथ्स किंवा फिजिक्स घ्या. त्यामध्ये सॉल्विंग जास्त आहे, म्हणजे आपल्याला ओनली रिडिंग विल माइट मेक यू फील ड्राउझी. ओके. आणि म्हणून तुम्हाला मी सकाळचा प्राणायाम सांगितलं ना, तर प्राणायाम विल ऑल्सो कीप यू फ्रेश ड्युरिंग दिस टाइम. इट विल कीप यू फ्रेश थ्रू आउट द डे. ओके. देन टेक अगेन आफ्टर 1.5 hours टेक ब्रेक. तर हा जो झाला टिल 3:30 तुमचा जो काही वेळ आहे, सकाळी 7 पासून 3-3:30 पर्यंत, या सगळ्या वेळामध्ये दीड तास आणि मधले अर्धा तास ब्रेक असं मी अरेंज केलेले आहेत. आणि ते 1.5 तासाचे तर फक्त लर्निंग आहे. तर तुम्ही काय करणार आहे, फक्त वॉचिंग द व्हिडिओ अँड मेकिंग नोट्स, वॉचिंग द व्हिडिओ मेकिंग नोट्स, तुम्हाला एवढंच करायचं आहे. ओके. त्यानंतर 3:30 नंतर काय, 3:30 ते 5:30, 3:30 ते 5 परत मॅथ्स घेतलं, मॅथ्स बेसिक घेतलं. त्यात दिस इज सेल्फ स्टडी. दॅट्स वेअर यू शुड सेल्फ स्टडी. म्हणजे मी खाल्लंय, आता सकाळच्या वेळेला खाल्लेलं आहे. नाव यू सिट अँड डायजेस्ट प्रॅक्टिस. ओके. 5 ते 6 परत हा मी 1 तासाचा ब्रेक ठेवलाय, कारण संध्याकाळची वेळ असते थोडीशी हिंडायची. तर गो आउट ऑफ युअर होम आणि थोडा फ्रेशन अप व्हा, शूज घाला, थोडा जॉगिंग करून या, मित्र असतील थोडा गप्पा मारा, हिंडा. यू टेक युअर ओन टाइम. बट ह्या सगळ्या ब्रेकमध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, द ब्रेक 3:30 ब्रेक असेल तर 3:30 यू शुड बी बॅक. यू शुड बी सिटिंग ऑन युअर टेबल, ऑन युअर चेअर अँड स्टार्ट स्टडिंग. 3:30 वाजता अभ्यास चालू झाला पाहिजे. असं नाही की 3:30 मी माझ्या मित्राच्या घरनं निघालो, मग तिथनं यायला वेळ, मग आल्यानंतर मग त्याचा बॅकलॅश, इनर्शिया. लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला ह्याच्यात टाइमपास करायचं नाही. आपण हे जे काही तुम्हाला ब्रेक मध्ये लिहिलेले आहेत, दॅट ब्रेक शुड बी क्रिस्प ब्रेक्स. म्हणजे मी 3ला उठलो, 3 ते 3:30 काहीतरी करायचं केलं, आणि देन 3:30 येऊन मी अभ्यासाला परत बसलोय, राईट ऑन टाइम, नो टाइमपास. नाही तर मग त्या ब्रेकला काय अर्थ राहणार नाही. तर 3ला गेलेला माणूस आला 5 वाजताच उगवला, तर मग त्यात काय राहिलं. तर आणि तुम्ही हे जे ब्रेक घेताय, एक मोर इम्पॉर्टंट थिंग, तुम्ही हे जे मध्ये मी ब्रेक लिहिलेले आहेत, हे ब्रेक मध्ये तुम्ही अवॉइड करा स्क्रीन्स. सीइंग एनी काइंड ऑफ स्क्रीन्स, मोबाईल, लॅपटॉप, टेलिव्हिजन, बी अवे फ्रॉम इट ॲज फार एज पॉसिबल. एखाद्या तुमचं जर संध्याकाळची एखादी सिरियल तुम्हाला आवडतीये तर ठीक आहे, तुम्ही ब्रेकमध्ये बघितली, तुम्हाला ज्याच्याने माइंड तुमचं फ्रेश होईल, यू डू इट. इट्स ओके. इट्स नॉट अ स्ट्रिक्ट नो राईट नाव. ओके. आता आपली या स्टेज मधलं हे टाइम टेबल म्हणून सांगतोय बरं का. ओके. सो यू गो आउट आणि ॲज मच एज पॉसिबल या ब्रेकमध्ये काय करा, अवॉइड करा स्क्रीन्स. आउटडोअर टाइम स्पेंड करा. तुम्ही जितकं बाहेर जाल, फ्रेश हवा, फ्रेश एअर घ्याल, सकाळच्या वेळेला मॉर्निंग तुम्ही जे एक्सरसाइज म्हणतोय ते एक्सरसाइज गच्चीवर जाऊन करा, उन्हात थोडंसं सकाळच्या कोवळं ऊन अंगावर घ्या. ऑल दॅट विल हेल्प यू कीप बी फ्रेश थ्रू आउट द डे. नाहीतर काय, दिवसभर तुम्ही घरात आहात आणि आपण गेले 3-4 महिने घरातच आहोत आणि माइंड सॅच्युरेट व्हायला लागतं मग हळूहळू. कसं आहे, तर असं काही बुजू नका. आणि ऑब्व्हियसली तुम्ही बाहेर जाताय म्हणजे यू टेक केअर ऑफ ऑल द नेसेसरी केअर्स, प्रिकॉशन्स, जे काही आपल्याला गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे, सोशल डिस्टन्सिंग, कर्फ्यू जो काही आहे ना, संचारबंदी ज्याप्रमाणे, तर ते यू रिस्पेक्ट दॅट. नंतर गेलं आणि सुजून आलं, बसायला अवघड, असं काही नका करू. पोलिसांचा जरा मार खाल्ला, असं काही नका करू. ओके. त्यानंतर मग 6 ते 7:30 फिजिक्स केमिस्ट्रीचा अभ्यास केला आणि 7:30 ते 8, 8:30 परत 1 तास ब्रेक. बघा किती मध्ये ब्रेक्स आहेत, सो मेनी ब्रेक्स इन दिस. सो म्हणून हा टाईट शेड्यूल नाही आहे. हे डिनर घेतला, जरा गप्पा गोष्टी केल्या, भाऊ बहीण, आई वडील, जरा टाइम स्पेंड केला. देन देर इज केमिस्ट्री 10ला आणि 10च्या पुढे देन यू आर फ्री फॉर युअर अदर थिंग्स. आता फ्री फॉर अदर थिंग म्हणजे 10 ते परत 12-1 पर्यंत माझा चालू आहे काहीतरी टाइमपास. मीम्स बघतोय, फेसबुकवर काय टाइमपास करतोय. डोंट डू ऑल दिस. मी तुम्हाला सगळं सांगतो, फॉर नेक्स्ट 2 years जर शक्य असेल, इट विल बी व्हेरी नाईस. इनफॅक्ट हे कराच तुम्ही. तुमचं इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक हे डिॲक्टिवेट करा टेम्पररी. यू डू इट.
ह्याची सध्या 2 वर्ष तुम्ही जर अभ्यास नाही केला किंवा तुमचं 2 वर्ष तुम्ही जर तुमचं स्टेटस टाकलं नाही, सेल्फी टाकले नाही, तर तुमचं काय फॅन फॉलोईंग कमी होणार नाहीये ना, तुम्ही काय मोठं ढासळणार नाही. ठीक आहे. त्यामुळे सोशल मीडियातनं जितकं तुम्हाला बाहेर येता येईल, इनफॅक्ट मला आय डोंट सी एनी गुड रिझन टू कंटिन्यू युअर प्रेझेन्स ऑन फेसबुक अँड ऑल दी सोशल मीडिया थिंग. जस्ट गेट आउट ऑफ इट. 2 वर्षासाठी. आफ्टर 2 years आय विल टेल यू व्हॉट सम नाईस वेज यू कॅन इंटरॅक्ट विथ सोसायटी वगैरे. ओके. आणि स्लीप नॉट लेटर दॅन 11 PM. 11च्या पुढे तुम्ही जागू नका. लक्षात घ्या, काही तुम्ही जर रात्री फार उशिरा जागायची तुमची सवय असेल तर इट इज अ बॅड हॅबिट. आय टेल यू. तुम्हाला स्पेशली रात्री उशिरा जागून बरेच जण मुलं अभ्यास करतात, तर ग्रॅज्युअली ते कमी करा. ग्रॅज्युअली रिड्यूस इट. ग्रॅज्युअली का रिड्यूस करा? कारण काय होतं, तुम्ही रात्रीच्या वेळेचा जो अभ्यास असतो ना, तो अभ्यास तुम्हाला वाटत राहतो की तो अभ्यास तुम्ही चालू आहे, पण त्याची क्वालिटी इतकी राहत नाही. आणि रात्रीचा जितकं जास्त तुम्ही रात्री जागाल तितकं तुमच्या ऍसिडिटी, तुमच्या बॉडीमध्ये ऍसिड फॉर्मेशन हे ओव्हरऑल वाढतं. अँड देन जसे एक्झाम जवळ लागते तसे तुम्हाला त्याचे ड्रॉबॅक्स जाणवायला लागतात. त्यामुळे स्लीप अर्ली बेस्ट आहे. 10ला झोपा. 10ला झोपता तुम्ही सकाळी 6ला उठायला तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. 10च्या पुढे जागूच नका. 11च्या पुढे तर अजिबात जागू नका. आणि 11 ते 7 तिचं अमेझिंग स्लीप आणि भरपूर झोप घ्या. दुपारच्या वेळेला झोपू नका म्हणतोय मी तुम्हाला. झोपा म्हणत नाही दुपारच्या वेळेला, पण रात्रीच्या वेळेला चांगली गाढ झोप तुम्हाला येऊ दे. आणि तुम्ही जेव्हा इतकं ऑनेस्टली कराल ना, तर आय एम शुअर तुम्ही जितकं हे ऑनेस्टली कराल तितकं तुम्हाला मेंटल सॅटिस्फॅक्शन राहील. आजचा दिवस काहीतरी केलं, मनापासून काहीतरी केलं, काहीतरी मोठं काहीतरी केल्याचं सॅटिस्फॅक्शन असतं ना मनामध्ये, ते सॅटिस्फॅक्शन तुम्हाला राहील. आणि यू विल गेट व्हेरी नाईस डीप स्लीप तुम्हाला मिळेल. ओके. आणि देन अगेन सकाळी उठलं की फ्रेश झालं, परत दिवस चालू. ठीक आहे. तर हे करा, हे फार महत्वाचं करणं. ओके. तर तुम्ही सध्या असं असू शकेल की तुमच्यापैकी कोणी ह्याच्यापेक्षा जास्त अभ्यास तुमचा चालू आहे. इफ यू आर स्टडींग मोर दॅन दिस, सो व्हेरी वेल, कंटिन्यू. तुमची सवय असेल तुमची, इट्स नो प्रॉब्लेम, इट इज व्हेरी गुड, कंटिन्यू. पण ज्यांचं काहीही सध्या चालू नाही किंवा कमी चालू आहे ह्याच्यापेक्षा, तर हे तरी कमीत कमी आपल्याला इमिजिएटली चालू करायचं आहे. कळतंय? तर आणि हे करायला काहीही त्रास असायला नाही पाहिजे तुम्हाला, कारण मध्ये मध्ये भरपूर ब्रेक्स आहेत. तर ही झाली क्वांटिटी. ही काय झाली? क्वांटिटी. तुम्हाला याप्रमाणे दिवसाला 9 तास अभ्यास करायचा आहे, त्यातले 4.5 तास लर्निंग म्हणजे व्हिडिओ वॉचिंग करायचं आहे, आणि 4.5 तास तुम्हाला काय करायचं आहे? सेल्फ स्टडी करायचं आहे. यू अंडरस्टँड दिस? आता हे सगळं तुमचं झालं. नाऊ व्हॉट यू डू? कम बॅक, लेट अस वर्क ऑन क्वालिटी. आता हे झालं क्वांटिटी. आता क्वालिटीकडे येऊ. बघा, फोकस्ड. ह्याचं एक एक्झाम्पल माझ्या डोळ्यासमोर येतं की बऱ्याचदा यू सी आपण सूर्याचे ऊन असतं ना, उन्हामध्ये कागद ठेवला तर कागद जळत नाही, गरम होतो ऍट द मोस्ट. पण तुम्ही जर मॅग्निफाईंग ग्लास ठेवली आणि त्याच्या फोकल लेंथला ऍडजस्ट केलं बरोबर तर काय होतं, अख्खं रेज त्या लेन्सनी कॉन्व्हर्स होतात एका सिंगल पॉइंटला, आणि तितके कॉन्व्हर्स होतात की त्याची एनर्जी इंटेन्सिटी इतकी वाढते त्या ठिकाणची की त्या कागद तिथं जळायला लागतो. येस. बघा, तर इनिशियली आणि फायनल ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम फरक काय होता? अगोदर पण तितकेच सनरेज येत होते, नंतर पण तितकेच सनरेज येत होते. तुम्ही काय, ती लेन्स तरी ट्रान्सपरंट आहे, यू आर नॉट ब्लॉकिंग आउट सनरेज. करेक्ट. फक्त फरक काय झाला, या ठिकाणी सनरेज डायव्हर्स होते, डिफ्यूज होते. या ठिकाणी सनरेज एका ठिकाणी कॉन्व्हर्स झाले, कॉन्सन्ट्रेट झाले, कळतंय, फोकस्ड झाले, कळतंय. त्यामुळे मी दिवसभर माझ्या टेबलावर बसतोय, टेबल चेअर बसतोय आणि दिवसभर अभ्यास करतोय, ह्याचा अर्थ असं गरजेचं नाहीये की तुमचा अभ्यास चांगला होतोय. तुमचा अभ्यास क्वांटिटी महत्वाची आहेच आहे, पण क्वालिटी ही तितकीच महत्वाची. हा, कोणी असं म्हणू शकत नाही की मी एकदम क्वालिटी अभ्यास करणार, फक्त 1 तास अभ्यास करणार दिवसात, तर असंही होत नाही. आपल्याला क्वांटिटी पाहिजेच पाहिजे. पण असंही म्हणून चालणार नाही की मी 12 तास तिथंच बसून राहतो, मी फक्त टॉयलेटसाठी बाहेर जातो, बाकी सगळं माझं जीवन या टेबलावर चालू आहे. हा, पण नुसतं असं म्हणून पण असं होणार नाही, काही इफेक्टिव्ह होणार नाही. का आपल्याला इतकी सवय आहे का बॉडीला तुम्हाला एका ठिकाणी बसून फोकस करायची? हा, तर क्वालिटी पण तितकीच महत्वाची, क्वांटिटी पण तितकीच महत्वाची. दॅट्स व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू. तर फोकस, आपल्याला जे करायचंय फोकस्ड करायचंय. हा, स्टिक टू चेअर पॉलिसी.
स्टिक टू चेअर पॉलिसी म्हणजे काय लक्षात घ्या. आणि यूज टायमर. बघा, आपण जेव्हा अभ्यासाला बसतो तेव्हा आपल्याला सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे माइंड. आवर ओन माइंड इज द बिगेस्ट एनिमी इफ नॉट कंट्रोल्ड. तुम्ही जेव्हा अभ्यासाला बसता तेव्हा अशा बऱ्याच गोष्टी असतील, तुम्हाला वाटेल अरे मी उठून हे करू ते करू, अरे त्यांनी बोलवलं, अरे ह्याचा फोन आला, असं भरपूर गोष्टी तुम्हाला येतील. पण स्टिक टू चेअर. मला माहितीये, मी तुम्हाला हे जे शेड्यूल दाखवलेलं आहे, हे जे प्रिंट आउट एक काढा. तुम्हाला ह्याच्यात तुमच्यानुसार काही थोडेफार बदल करायचे असेल तर तुम्ही बदलही करा तुमच्या हॅबिट्सनुसार, पण तुमचं मिनिमम क्वांटिटी एवढी झाली पाहिजे असं बघा. आणि ह्याचं शेड्यूल तुमच्या स्टडी टेबलच्या वरती प्रिंट आउट लावून टाका. यू अटॅच दिस प्रिंट आउट. मला हे करायचंच आहे ॲट एनी कॉस्ट. तर तुम्ही जेव्हा असं कराल तेव्हा तुमच्या मनाला हे बजवून सांगायचं की आता मी अर्धा तास ह्याच्या अगोदर ब्रेक घेऊन आलेलो आहे, ब्रेक मला झालेला आहे, आता इथं 1.5 तास तर बसलोय मी, 1.5 तास इथनं हलायचं नाही. कळत आहे? स्टिक टू चेअर. स्टिक टू चेअर म्हणजे ऍज इफ तुम्ही इमॅजिन करा एक फेविक्विक घ्या म्हणजे इमॅजिन करा घेतलंय असं, आणि फेविक्विक चेअरवर लावलेलं आहे आणि तुम्ही चेअरवर बसलेले आहेत, बस हलायचंच नाही इथनं मला चेअरवर, असं इमॅजिन करा. खरं असं नका करू, प्रॉब्लेम होईल. तर स्टिक टू चेअर आणि यूज टायमर. एक छोटं घड्याळ असेल, रिस्ट वॉच असेल, स्टॉप वॉच वगैरे, टायमर लावला, चला 1.5 तास हलायचं नाही मला माझा अभ्यास. 1.5 तास झाल्यानंतर मग देन टेक कंपल्सरी ब्रेक. जरी तुम्हाला थोडा इंटरेस्ट आला आणि अजून थोडं एक्सटेंड केलं वाटलं तरी इट्स अप टू यू. तुम्हाला असं वाटलं की अरे मग एकदम लिंक लागलेली आहे, 1.5 तासाच्या ऐवजी सरळ थोडंसं मॅरेथॉन खेचून घेऊ, करा, असं हरकत नाही. पण जनरली असं नका करू. म्हणजे 1.5 तास झाल्यानंतर टेक अ ब्रेक, दॅट इज अ बेटर वे. कारण नाहीतर आपण काय माहिती का, ब्रेक घेतले नाही तर मग नंतर ते बॅकलॅश नको व्हायला. म्हणजे इतका अभ्यास केला की नंतर मग 4-5 दिवस बघितलंच नाही अभ्यासाकडे. आपल्याला असं करून चालणार नाही. वी हॅव टू हॅव अ गुड बॅलन्स. स्टडी ऍट टाइम ऑफ स्टडी. ओके, हे माझं प्रिन्सिपल मी ऍज अ स्टुडंट पण असताना वापरत होतो, ऍज अ टीचर पण मी हे सगळ्यांना रिकमेंड करतो की तुम्ही सध्या जी गोष्ट करताय ती गोष्ट 100% इन्व्हॉल्वमेंट घेऊन करा. तुम्ही जेव्हा स्टडी करता, अभ्यास करताना अभ्यास, बाकी काही नाही. आणि तुम्ही टाइमपास करताना टाइमपास करा. टाइमपास ड्युरिंग टाइमपास करताना अभ्यासाचं डोक्यात नाही आणायचं आणि अभ्यास करताना टाइमपास डोक्यात आणायचं आहे. टाइमपासच्या वेळेला टाइमपास आणि अभ्यासाच्या वेळेला अभ्यास. हे प्रिन्सिपल क्लिअर आहे आपलं. ओके, तर आपण काही प्रॉब्लेम्स तुम्ही जे जनरली फेस करतात मुलं, क्वालिटीच्या हिशोबाने प्रॉब्लेम्स बघा, तर दॅट वी विल सी अँड देन वी विल आपण बघूयात हे क्वालिटीचे इश्यूज कसे ऍड्रेस करता येतात आणि दॅट विल हेल्प. इनसफिशियंट फॅसिलिटीज. तर ऍटलिस्ट टू मेक शुअर की तुमच्याकडे काही बेसिक गोष्टी आहेत, आणि अजिबात नसतील तर आपल्या अकॅडमीच्या फॅसिलिटीज वापरा. पण सध्या जोपर्यंत हे लॉकडाऊन उघडत नाही तोपर्यंत आपल्याला अकॅडमी चालू होत नाही, तोपर्यंत आपल्याला अकॅडमी वापरता येणार नाही तिथल्या फॅसिलिटीज. तर ऍटलिस्ट टिल देन तुम्ही एक आयसोलेटेड प्लेस शोधा तुमच्या घराजवळची. समथिंग लाईक अ टेरेस और अ रूम, और रूम इज बेस्ट, बट इफ नॉट, गो टुवर्ड सम टेरेस और सम फ्रेंड्स, सम प्लेस. आणि तुम्हाला इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही कोणाचा वायफाय मिळतोय का आजूबाजूचा, शेजारी मित्र वगैरे, तर यू कॅन यूज ऑल दॅट. आणि अशा फॅसिलिटीज अरेंज करा. यू अरेंज द फॅसिलिटीज. ओके, नाउ द नेक्स्ट प्रॉब्लेम इज लक्ष लागत नाही. भरपूर लोकांचा प्रॉब्लेम असतो, सर अभ्यासाला बसतो पण लक्षच लागत नाही. ओके, तर ह्याचं सोल्युशन काय आहे? लिसन, काही ग्रॉस सोल्युशन असतात. ग्रॉस सोल्युशन म्हणजे काय? अरे घरात जर टीव्ही चालू आहे, पोरं खेळतायत आणि गप्पा चालू आहे, तर तुमचं लक्ष कसं लागणार आहे? सगळ्यात पहिल्यांदा हे सॉल्व्ह करा. ग्रॉसली पहिल्या सगळ्या गोष्टी बंद करा. म्हणजे अगेन अरेंज आयसोलेटेड प्लेस तुम्हाला एक गरज आहे, त्याशिवाय अभ्यास होणं शक्य नाही. आणि तुमच्या पेरेंट्सलाही रिक्वेस्ट करा. इनफॅक्ट दे विल अप्रिशिएट इट द मोर. तुम्ही तर म्हणलं मला अभ्यास करायला आयसोलेटेड जागा द्या, हे द्या, दे विल डेफिनेटली लाईक इट बिकॉज दे वॉन्ट यू टू सक्सीड. दॅट्स वाय दे आर पेइंग देअर हार्ड अर्न्ड मनी टू फॉर युअर स्टडीज, राईट? बरं, पुढे बघूया. आणि हे झाले ग्रॉस सोल्युशन्स. लेट अस गो टू सम सटल सोल्युशन्स. तर एका ठिकाणी बसवत नाही. वाय दिस हॅपन्स? बिकॉज ऑफ इन्क्रीज पॅशन लेवल्स. एका ठिकाणी बसवत नाही, म्हणजे असं उठाव असं वाटतं, यू समहाउ फील अ अर्ज ऑफ गेटिंग अप. एका ठिकाणी बसवत नाही. ओके, असं जे त्यांचं होतं दॅट इज बिकॉज ऑफ इन्क्रीज पॅशन लेवल्स. व्हॉट इज द सोल्युशन? मॉर्निंग एक्सरसाइज. म्हणून तो मॉर्निंग तो तुमचा एक्सरसाइज सांगितलेला आहे.
दिस इज देअर, इट विल हेल्प. इवन संध्याकाळच्या वेळेला तो 5 to 6 मी तुम्हाला टाइम दिलेला आहे. इवन फॉर दॅट विअर शूज आणि गो आउट फॉर जॉगिंग करा, हे करा. ऑब्विसली टेकिंग इन टू अकाउंट द प्रेझेंट रूल्स बाय गव्हर्नमेंट अँड ऑल दॅट, ते आपण रिस्पेक्ट करूयात. सोशल डिस्टन्सिंग ठेवणं वगैरे सगळं हे करत तुम्हाला जितकं चांगलं करता येईल तितकं करा. घरातनं बाहेर पडा आणि थोडा फ्रेश व्हा. ओके. आणि थोडी फिजिकल ऍक्टिव्हिटीज करा. काय होतं आपल्या बॉडीमध्ये जर वी आर इटिंग, देर इज लॉट ऑफ एनर्जी स्टोर्ड इन बॉडी, बट देर इज नो वे वी आर गिव्हिंग इट आउट. तर बॉडीला एनर्जी दिली पण पाहिजे ना, म्हणून ती एक्सेस एनर्जी आपल्याला आपली पॅशन वाढवतीये. तर फिजिकल एक्सरसाइज, म्हणून सकाळची एक्सरसाइज फिजिकल तर चांगले झाले, थोडा घाम आला, इट्स व्हेरी गुड. आणि इवन ह्या ब्रेकमध्ये पण जे ऍक्टिव्हिटीज आहेत, कीप द ऍक्टिव्हिटीज ॲज फिजिकल ॲज पॉसिबल. ठीक आहे. म्हणजे एका ठिकाणी बसून असं झोपून काहीतरी वाचत बसलं, मोबाईलमध्ये डोळे खुपसून बसले, ह्याच्याने तुमचं काय होईल, डोळ्यावर फार ताण येईल, डोक्यावर ताण येईल. हा ताण आपल्याला अननेसेसरी ताण नकोय. ऑलरेडी आपण जे घेतोय, अभ्यास करतोय, ते ऑलरेडी स्ट्रेनियस आहे. ओके. तर आपल्याला स्ट्रेन जे आहे ते अजून वाढवायचं नाही आपलं. यू अंडरस्टँड दिस. नंतर मन भरकटतंय, डिस्ट्रॅक्शन, चला मी बसलोय, सगळं शांत आहे, पण आय एम नॉट एबल टू फोकस, लक्ष लागत नाहीये. ओके. त्याचं सोल्युशन काय आहे, तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा प्रायोरिटीज क्लिअर ठेवा तुमच्या, की तुम्हाला खरंच हे करायचं आहे ना. ओके. आणि लेट एव्हरीथिंग एल्स ऍट प्रेझेंट, तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या लाईफमध्ये ऍट प्रेझेंट, या स्टेजमध्ये, या 2 वर्षांमध्ये हा अभ्यास सोडून दुसरं काहीही इम्पॉर्टंट नाही आहे. देर इज नथिंग इम्पॉर्टंट दॅन दिस. लेट एव्हरीथिंग एल्स वेट. फ्रेंड्स, तुमचे सोशल ऑब्लिगेशन्स, तुमचे हॉबीज, तुमचं स्पोर्ट्स, तुमचं व्हॉट एव्हर एल्स जे तुम्हाला डिस्टर्ब करेल, सगळ्या गोष्टी कॅन वेट. एव्हरीथिंग कॅन वेट. ओके. पेपर पेन, हे मी आय यूज टू मायसेल्फ डू इट, आणि दिस वर्क्स व्हेरी नाईसली. तुम्ही अभ्यासाला बसले आणि तुमच्या मनामध्ये फार विचार चालू आहेत. अरे अभ्यासाला बसले, अरे माझा मित्र माझ्याशी असं का वागला, तर असंच आहे, आणि त्यांनी मला फार त्रास दिलाय, डोक्यात गोष्टी, माझ्याशीच असं का वागतो, मी त्याला किती मदत केली होती. आर यू गेटिंग इट? ऑल दिस थॉट्स. तर काय करा, तुम्ही तुमच्या माइंडला, मी तिथे लिहिलंय, माइंड इज लाईक अ स्पॉइल्ड चाइल्ड. माइंड कसं आहे, इज लाईक अ स्पॉइल्ड चाइल्ड. स्पॉइल्ड चाइल्ड म्हणजे काय, एक बिघडलेला मुलगा असतो ना, त्यासारखं आपलं माइंड असतं. त्यामुळे हाऊ टू डील, यू शुड हॅव अ गुड टॅक्टिक टू डील विथ युअर माइंड. तर तुम्हाला असं तुमचं माइंड सांगतंय की अरे असं आहे, तर टेक अ पेपर अँड पेन, रफ पेपर अँड पेन. ओके. माइंडला सांगा, ओके तुला त्या मुलाबद्दल विचार करायचा आहे का, ओके जस्ट राईट इट डाऊन. थिंक अबाउट पिंट्या, ज्याने मला इतका त्रास दिला, ह्याच्याबद्दल मला विचार करायचा आहे. ओके. आणि बाजूला ठेवून टाका. माइंडला सांगा, ओके तुला त्या पिंट्याबद्दल विचार करायचा आहे ना, हा मी कागदावर लिहून ठेवलेलं आहे, आता मला अभ्यास करू दे, अभ्यास झाल्यानंतर मी ते करणार आहे. कळतंय? ओके. अभ्यासाला बसलो, थोड्या वेळाने अजून विचार आला, अरे काल एक मूवी बघितला, काय मस्त गाणं होतं ते, वा मस्त, हिरो हिरोईन डान्स वगैरे. ओके. टेक पेपर पेन, राईट डाऊन, थिंक अबाउट हिरो हिरोईन डान्स इन दिस मूवी, ठेवून टाका. हा नाव आता ते ठीक आहे, विचार करायचा ना मला, सध्या मी 1.5 तास अभ्यास करणार आहे आणि पुढच्या ब्रेकमध्ये हा विचार करणार आहे. गो स्टडी. कळतंय? तुम्ही हे करा, दिस वर्क्स नाईसली. तुमचा 1.5 तास झाला, तुम्ही जेव्हा आता फ्री व्हाल, यू गो फॉर, यू आर फ्री फॉर ब्रेक. आता तुमचं कागद घ्या आणि त्या कागदाकडे बघा, तुम्ही स्वतः हसाल, अरे ह्याच्यावर काय विचार करायची गोष्ट आहे. तुम्हाला कळतंय? म्हणजे हे थोडक्यात लक्षात द्या, तुमच्या माइंडनी हे ज्या विचार करायच्या गोष्टी होत्या ना, या गोष्टी नुसत्या अशा प्रकारे अरेंज केल्या टू डिस्ट्रॅक्ट यू फ्रॉम युअर स्टडीज. बघायला गेलं तर त्याच्यात काय फार विचार करायच्या गोष्टी इतकं तुम्हाला सापडणार नाही. किंवा जर इफ इट इज वर्थ थिंकिंग अबाउट, युटिलाइज युअर ब्रेक इन दॅट. कळतंय? सो दॅट इज, दिस इज अ व्हेरी पॉवरफुल वे. तुम्ही तुमच्या माइंडला ट्रिक करा. ट्रिक युअर माइंड विथ दिस. टेक अ पेपर पेन अँड राईट युअर थॉट्स जे येतात ना, मला डिस्ट्रॅक्टिंग थॉट्स येतात ना, ते लिहून टाका, शेजारी ठेवा आणि अभ्यास करा. मनात डिस्ट्रॅक्ट थॉट लिहून टाका, बघू तुमचा कागद किती भरतोय, किती डिस्ट्रॅक्ट करेल माइंड. ओके. आणि अजून एक चांगलं करता येईल ते म्हणजे मेडिटेशन. आय डोंट नो तुमच्यापैकी किती लोकांना ध्यान करता येतं. मेडिटेशन इज अ व्हेरी पॉवरफुल टेक्निक. म्हणून तुम्हाला मी सकाळी प्राणायाम सांगितलेला आहे. इफ यू कॅन डू इट, इट्स बेस्ट. मेडिटेशन, इफ यू नो हाऊ टू डू मेडिटेशन, इट्स व्हेरी नाईस. If you want to know more, maybe we can meet. I can
टीच यू सम टेक्निक्स. बट राईट नाव तुम्हाला माहिती असेल तरच करा, नाहीतर इट्स ओके. रिक्वेस्ट युअर पेरेंट्स टू मॉनिटर युअर शेड्यूल. हे फार चांगलं करता शकेल. तुमचे पेरेंट्स एस्पेशली जर कोणी फ्री असेल तर त्यांना हे तुम्ही जे प्रिंटआउट काढली आहे तुम्ही शेड्यूलची ती प्रिंटआउट लावा किंवा पेपर पेनवर चिटकवलेली लावा आणि आईला म्हणायचं की मला असं करायचंय, मी जर हे असं करत नसेल तर मला तू हे करायला लाव. म्हणजे तुम्ही तुमच्या हे जे सूत्र म्हणतात ना आपल्या हे जे करायचं याचे सगळे जे रेन्स काय म्हणतात चाबूक काय म्हणतात रेन्स किंवा सूत्र जे म्हणतात ते सूत्र तुमच्या कोणाच्या तरी एकाकडे द्या. आई असेल, वडील असेल, भाऊ असेल, मोठी बहीण भाऊ असेल तर आणि त्याला म्हणायचं की हे मी करणार आहे आणि मी जर हे करत नसेल तर मला तुम्ही हे करायला लावा. यू फोर्स मी टू डू दिस. कळतंय? म्हणजे तुम्ही तुमच्याकडे तर फार चॉईस ठेवू नका, कारण आपल्याला आपलं माइंड भरपूर ट्रिक करतं कधी कधी. फाईन. अच्छा, आणि अजून एक मन भरकाटायचं एक फार इम्पॉर्टंट कारण ते म्हणजे काय, लॅक ऑफ इंटरेस्ट. आपल्याला इंटरेस्टचा विषय आला, टॉम अँड जेरी चालू आहे, टॉम अँड जेरी बघताय तुम्ही फॉर एक्झाम्पल, टॉम अँड जेरी बघता बघता मन भरकटतं का तुमचं? असं होत नाही ना. उलट किती वेळ निघून जातो आणि तुम्हाला कळतही नाही. का तर इट इज समथिंग ऑफ इंटरेस्ट, आवडतो तुम्हाला, तर तुम्हाला अभ्यासात मन का भरकटतंय कारण तुम्हाला ते अभ्यास आवडत नाहीये, त्यात इंटरेस्ट तयार होत नाही. हे फार इम्पॉर्टंट कारण आहे. मग हाऊ टू डील विथ इट. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला एखादा सब्जेक्ट आवडो न आवडो तो तुम्हाला सध्या पूर्ण करायचा आहे. आणि पुढचाच मी दिलेला आहे की फेवरेटिझम ठेवायचं नाही. फेवरेटिझम म्हणजे काय, मला 3 पैकी मला फक्त केमिस्ट्रीच आवडतं, मी फक्त केमिस्ट्रीच करतो, किंवा मला फक्त फिजिक्स आवडतं फिजिक्सच करतो, बाकी विषय नाही आवडत म्हणून काही करतच नाही. हे असं होणार नाही. लक्षात घ्या, आपल्याला जर चांगला मार्क हवे असतील, आपल्याला रँक हवा असेल तर आपल्याला तिन्ही सब्जेक्ट इक्वली चांगले पाहिजेत. असं कधीच होत नाही की मी फक्त एका सब्जेक्टच्या बेसिसवर माझा फार रँक चांगला आलाय, असं होत नाही. इट डज नॉट वर्क. तुम्हाला तिन्ही सब्जेक्ट तुम्हाला इक्वली चांगले करायचे, त्यामुळे तुम्हाला सब्जेक्ट आवडो न आवडो तुम्हाला करायचंच आहे. तर बी फ्रेंड द सब्जेक्ट. बी फ्रेंड म्हणजे काय, तुम्ही तुमच्या सब्जेक्टची मैत्री करा. यू मेक फ्रेंड्स विथ फिजिक्स, यू मेक फ्रेंड्स विथ बायोलॉजी. कळतंय? आवडू देत अजून म्हणजे तुम्ही सुद्धा लक्षात घ्या. कधी कधी काय असं का, तुम्हाला उत्साह वाटत नसेल ना, इफ यू आर सपोज नॉट फिलिंग एन्थुझियास्टिक, यू ऍक्ट ऍज इफ यू आर एन्थुझियास्टिक. तुम्ही उत्साह घ्यायची ऍक्टिंग करा आणि थोड्या वेळाने बघा तुम्हाला उत्साह यायला लागतो. यू प्रिटेंड, यू ऍक्ट एन्थुझियास्टिकली. When you act enthusiastically, the enthusiasm always automatically comes in. कळतंय? That's how it works. जरी तुम्हाला इंटरेस्ट, ठीक आहे, एवढं सगळं करून जरी इंटरेस्ट नाही आला तरी पण आपल्याला पर्याय नाहीये. कधी कधी एखादा कारलं और मेडिसिन इज बिटर, कडू औषध असतं, पण कडू औषध असतं पण व्हॉट, देर इज नो अदर ऑप्शन, यू हॅव टू ईट इट. यू कॅनॉट स्पीट आउट सम मेडिसिन जस्ट बिकॉज इट इज बिटर. सो लगे रहो. ओके. आणि अटॅक युअर वर्स्ट एनिमी हार्ड. तुमचा जो वर्स्ट एनिमी आहे ना त्याला जोरात अटॅक करा. वर्स्ट एनिमी म्हणजे काय, तुम्हाला समजा मॅथ्स वीक आहे माझं, अरे कसं वीक आहे बघू ना, मी बघू कसं वीक राहतंय. जो सब्जेक्ट तुमचा जास्त वीक आहे त्याला स्ट्राईक करा हार्ड. मला व्हेक्टर कळत नाही, बघू कसं कळत नाही, चॅलेंज घ्या आणि त्याला स्ट्राईक करा हार्ड. कळतंय? तुम्ही या चॅलेंजने तुम्ही त्यात स्ट्राईक केला ना त्याला, तर तुम्हाला तो वाटेल की अरे काय हे सोपं होतं, मी उगाच टेन्शन घेतलं एवढं. कळतंय? तर टेन्शन अभ्यासाचं टेन्शन घ्यायची काही गरज नाही. लक्षात घ्या, टेन्शन कधी येतं सांगतो तुम्हाला. टेन्शन येतं की डाऊट्स जेव्हा पायलअप होतात तेव्हा. डाऊट्स आज आहे, उद्या आहे. मी तुम्हाला मागच्या क्लासमध्ये म्हटलं, जर तुमचा आज डाऊट्स जर एक्स असेल, सपोज अमाऊंट ऑफ डाऊट्स यू हॅव टुडे इज एक्स, उद्याचे डाऊट्स तुमचे एक्स होत नाहीत, एक्स स्क्वेअर होतात. परवाचे डाऊट्स 3x होत नाही, 3x क्यूब होतो. डाऊट्स हे एक्सपोनेन्शियली वाढतात. कळतंय का? तर कालच्या डाऊट तुमचे क्लिअर नसतील तर तुमचा आजचा क्लास क्लिअर होणार नाही. मग डाऊट साठले, असे डाऊट साठत गेले की मग हे टेन्शनचं मेन कारण असतं डाऊट साठणं. वन ऑफ द रिझन्स ऑफ टेन्शन इज डाऊट साठणं, किंवा अगोदरचं काम मी केलेलं नाही म्हणून टेन्शन येतं. तुमचा जर दररोजचा अभ्यास रेग्युलर असेल, तुम्ही डाऊट दररोज क्लिअर करता असाल, तुम्हाला टेन्शनची काही गरज नाही. तुम्हाला स्वतःला कळणार नाही की तुमचा इतका मोठा अभ्यास 2 वर्षामध्ये कसा झाला. कळतंय? एक सिंपल तुम्हाला उदाहरण सांगतो. जे लोक डोंगर चढतात ना, ट्रेकर्स,
ट्रेकर म्हणजे आपल्या इथे सिंहगडवाले ट्रेकर नाही, एव्हरेस्टवाले ट्रेकर्स जे ट्रेकिंग करतात अशा इतक्या हाईटला. तर त्या ट्रेकर्स त्यांचं एक प्रिन्सिपल असतं. ते काय करतात, ज्या ठिकाणी मला जायचंय त्या ठिकाणी बघत नाहीत वरती, अरे मला इतकं जायचंय. ते काय करतात, त्यांना एक माहिती असते, दिशा माहिती असते, मला या दिशेला जायचंय, ओके, आणि दिशा असती माहिती, आणि या पुढे माझं ध्येय एवढं दिसतंय, मला इतकं चढत जायचंय वरती. तुम्हाला कळतंय? म्हणजे का तर तुम्ही जर फार मोठं बघितलं, अरे मला एवढं जायचंय, मला इतकं करायचंय, माझ्याने होणार नाही, असं होऊन जातं. पण तुम्ही म्हणलं की नाही, मला आजच्या एका दिवसामध्ये फक्त एवढंच करायचंय, झालं. उद्याच्या दिवसामध्ये तिचं एवढंच करायचंय, परवा दिवसात तेवढं करायचं. अरे वेटिंग, तुम्ही तुमच्या मोठ्या गोलला तुम्ही लहान लहान छोट्या छोट्या गोल्स मध्ये डिवाइड केलं, कळतंय? तर काय झालं, तुम्हाला स्वतःला आश्चर्य वाटेल की अरे मी 2 वर्षांमध्ये इतका अभ्यास केला, असं 2 वर्षांमध्ये मी किती अभ्यास केला मी, असं तुम्हाला स्वतःला तुमचं कौतुक वाटेल. अरे वेटिंग इट. तर हे कधी होईल, डोंट लुक ॲट आता माझं इतकं कसं होणार, काय होणार, हे टेन्शन घेऊ नका. तुम्ही आजचं चांगलं केलंय का, करा. आणि सपोज बाय सम जेन्युइन कारणासाठी तुम्ही आजचं काम नाही करू शकला, तुमची तब्येत खराब झाली, काही काम होतं, घरात प्रॉब्लेम होता, व्हॉट एव्हर, जर नाही करत तर ओके, तर तुम्ही हे कव्हर अप कसं करता येईल हे बघा. म्हणजे ठीक आहे, एका आजचं लेक्चर मी नाही ऐकू शकलो, उद्या ऐका, एक दिवस अख्खा तुमचा जर गेला तर तुम्ही कसं कव्हर अप करताय हे बघा. आणि लवकर कव्हर अप करा ते, असं नाही की एक राहिलं म्हणजे राहिलं राहू देत, असं नाही. ओके, फिअर, निगेटिव्ह थॉट्स, ह्याचं मी दिलंय की अवॉइड टू मेनी करंट अफेअर्स. सध्या तुमच्या या स्टेजमध्ये जास्त करंट अफेअर्स मध्ये डेल्व करणं, म्हणजे राजस्थानमध्ये काय चालू आहे, आणि अजून बॉलिवूडमध्ये काय प्रॉब्लेम चालू आहेत, किंवा ते कोरोनाचे काय इश्यू चालू आहेत, ह्याची तुम्हाला थोडीफार माहिती असणं, जे तुम्ही कानावर घरचे लोक बोलताना पडेल वगैरे, दॅट इज सफिशियंट. तुम्ही त्याचं अनालिसिस करायला जाऊ नका, डोंट डू इट. का, तुम्ही हे फार इम्पॉर्टंट आहे, तुम्ही पॉझिटिव्ह राहा. लक्षात घ्या, या स्टेजमध्ये, या पर्टिक्युलर स्टेजमध्ये तुम्ही या प्रॉब्लेमसाठी काही करू शकताय का? तुम्ही बॉलिवूडचे जे प्रॉब्लेम चालू आहेत, तुम्ही ते सॉल्व्ह करताना काही करू शकताय का? तुम्हाला एनिवे मूवी बघायचीच नाही, म्हणजे जास्त मूवी बघायचा आपला काही फार प्रसंग येणार नाही. एनिवे, तर आपण काय करू शकतोय का? राजस्थानमध्ये प्रॉब्लेम चालू आहे, काहीतरी पॉलिटिकल इश्यू चालू आहे, आता हा निवडणूक आहे, हे आपण त्यात सध्या या स्टेजमध्ये काही करू शकतोय का? नाही. बाकी कोरोनाचे इश्यू आहेत, आपण सध्या काही करू शकतोय का त्यामध्ये? इनफॅक्ट आपल्याला आपलं गव्हर्नमेंट काय सांगतेय, घरामध्ये राहा, सेफ राहा. तर तुम्ही घरामध्येच राहा, तुम्हाला बाहेर जायची गरजच नाहीये. तुम्ही घरात राहा, सेफ राहा, आणि एवढ्या गोष्टी करा, सफिशियंट आहे. बाकीचे डॉक्टर्स, जे आपले कोरोना योद्धे, पोलीस, इतके सगळे प्रामाणिकपणे इतकं सगळं त्यांचं धुंद चालू आहे, तर त्यांना त्यांचं काम चांगलं करू द्या, तुम्ही तुमचं काम चांगलं करा. तुमचं काय काम आहे, पहिला चांगला स्टडी करा, घरातनं बाहेर पडू नका, हात साबणाने सॅनिटाईज करा, बाहेर जर जावं लागलं आती कामासाठी काहीतरी तर आल्यानंतर काळजी घ्या, सगळं सॅनिटाईज करा, मास्क घाला वगैरे. सो इवन द गव्हर्नमेंट इज ऑल्सो एक्सपेक्टिंग द सेम थिंग टू यू फ्रॉम यू. आणि तुम्हाला घरातनं बाहेर अननेसेसरी पडायची कारणच नाही, गरजच नाही. आणि अपार्ट फ्रॉम दॅट, आता किती पेशंट्स वाढले, आता सध्या काय प्रॉब्लेम चालू आहे, या निगेटिव्हिटी पण सध्या पडू नका. तुमचे घरचे मोठे जे लोक आहेत त्यांना ते बघू देत, ते बघून तुम्हाला जे काही गरजेचं आहे ते तुम्हाला काळजी घ्यायला सांगतील तुम्हाला. तुम्ही सध्या त्यात पडू नका, स्टे पॉझिटिव्ह. कारण करंट अफेअर्समध्ये आपण जितकं जास्त जाऊ तितकी आपल्याला निगेटिव्हिटी आपण घ्यायची शक्यता आहे. आणि आपल्याला निगेटिव्ह पडायचंच नाही, आपल्याला पॉझिटिव्ह राहायचं. वी वॉन्ट टू बी पॉझिटिव्ह, आणि देर इज सो मच पॉझिटिव्हिटी अराउंड. आणि ह्या पॉझिटिव्हिटीनी आपण जेव्हा अभ्यास करू तेव्हा आपली क्वालिटी चांगली होईल. ऑल दिस थिंग्स विल कॉन्ट्रीब्युट टू क्वालिटी. कळतंय? सेल्फ मोटिवेशन. आणि जसं आता आपण एका लांब पल्ल्याचा जर प्रवास करतोय, मी इथनं चाललोय, समजा दिल्लीला चाललोय, दिल्लीतनं भरपूर लांब आहे, गाडी घेऊन चाललोय, तर मध्ये समजा दिल्ली येईपर्यंत मला एकही दिल्लीचा बोर्ड सापडला नाही. समजा असं असतो ना, दिल्ली माइलस्टोन असतो ना, दिल्ली दाखवतो 10,000 किलोमीटर, 500 किलोमीटर, 400 किलोमीटर, असे समजा असे हे बोर्ड दिसलेच नाही मला. समजा डायरेक्ट दिल्लीच दिसलं, दिल्ली येईपर्यंत काही दिसलंच नाही, तर मला दिल्ली आल्यानंतर ठीक आहे, पण दिल्लीला जाईपर्यंत मला धाकधूक असलं, रे मी करेक्ट रस्त्यावर आहे का, आय एम ऑन द राईट ट्रॅक, असं वाटत राहील ना मला.
पण ह्याच्याच उलट जर मग जाता जाता थोड्या थोड्या अंतराने दिल्ली हा असा एरो दाखवतोय एवढे किलोमीटर, एरो दाखवतोय एवढे किलोमीटर, असं जर माइलस्टोन दिसले मला, तर मला एक कॉन्फिडन्स राहील ना की आय एम गोइंग इन राईट डायरेक्शन, आणि मग मी फुल स्विंगनी कॉन्फिडन्सनी गाडी चालवू शकतो. कळतंय? तसंच तुम्हाला ह्या जर्नीमध्ये पण तुम्हाला माइलस्टोन स्वतः बनवून घ्यावे लागतील. बनवू शकता तुम्ही. एक माइलस्टोन म्हणजे काय? तो म्हणजे आपले इम्प्रूव्ह होणारे मार्क्स. दॅट इज वन नाईस मोटिवेशन की अरे मला मार्क्स अगोदर कमी होत होते, आता मार्क्स वॉट एव्हर जे काही होते मार्क्स, आता माझे मार्क्स चांगले होत आहेत, वाढत आहेत. दॅट इज वन व्हेरी नाईस माइलस्टोन. अनदर माइलस्टोन इज यू क्रिएट युअर ओन. फॉर एक्झाम्पल मी एक प्लॅनर सजेस्ट केलेला आहे. बघा प्लॅनर काय, असा एक प्लॅनर मी घेतलेला आहे. आता हा प्लॅनर तुम्ही बाहेरनं असे प्लॅनर्स तुम्हाला स्टेशनरी दुकानात मिळतील डायरेक्ट रेडीमेड, किंवा एक साधं कॅलेंडर असतं ना, एक सिम्पल कॅलेंडर, किंवा अगदी आपल्या एका चार्ट पेपरवर तुम्ही जस्ट डेज करा, आणि हे जे काही डेज आहेत त्यामुळे तुम्ही डेली स्टडीचा स्कोर लिहा. स्कोर असतो ना क्रिकेटमध्ये, कसा स्कोर असतो, आज तुमचा स्टडी स्कोर लिहा. आज माझा 9 out of 9 तास अभ्यास झाला, ये. आज 8 तास झाला, ओके, स्टील ये. आज 8 तास झाला, ओके. 2 तास झाला तर मग थोडं विचार करू, ठीक आहे, लिहा. पण या अख्ख्या तुमच्या प्लॅनर म्हणण्यापेक्षा या अख्ख्या चार्टवर, मॉनिटरिंग चार्टवर तुम्ही दररोज तुमचा स्कोर लिहा. दिस इज लाईक अ स्कोर बोर्ड. आणि त्याला एक दिवस झाला की त्याला टिक करा. मे बी लाल पेनने असं केलं. ह्याच्याने काय होईल, तुमचा जेव्हा हे 1 महिना भरेल, अर्धा महिना जरी भरला, तर तुम्हाला स्वतःला बघून तुम्हाला एक एन्जॉयमेंट मिळेल, तुम्हाला एनकरेजमेंट मिळेल की अरे मी इतका अभ्यास केलेला आहे. यू अंडरस्टँड? सो यू मोटिवेट युअर ओन सेल्फ. यू कॅन मोटिवेट लाईक दिस. आता तुम्हाला हे प्लॅनर वगैरे भरपूर डिटेलमध्ये बऱ्याच ठिकाणी मिळू शकतील, पण त्यात इतक्या डिटेलमध्ये सध्या या स्टेजला जायची गरज नाही. या स्टेजला तुम्ही फक्त एवढं करा. तुम्ही हे एवढं करा, नंतर गरज जशी लागेल तसं आपण पुढे डिटेलिंग त्याचं करत जाऊ. तुम्हाला कळतंय? तर जेव्हा तुम्ही असं करत जाल, तुमचा 1 महिना गेला, 2 महिना गेला, जेव्हा तो रेकॉर्ड स्वतः बघाल की अरे मी इतकाच अभ्यास चांगला माझ्याकडनं केला, माझ्याकडनं अभ्यास झाला, मग इथनं पुढे पण न व्हायला काय प्रॉब्लेम आहे? होईल ना पुढे पण अभ्यास. म्हणजे यू आर सेल्फ मोटिवेटिंग युअर सेल्फ. सो इट्स अ गुड सिच्युएशन ना, रादर दॅन समवन एल्स कॅन ऑल्सो मोटिवेट ऑब्व्हियसली, पण तुम्ही स्वतःला मोटिवेशन द्या. कळतंय? येस. तर हे असं करा, दिस विल हेल्प यू लॉट. आणि सेकंड मोटिवेशन कॅन बी आवर मार्क्स स्कोर. एनिवे, पण बऱ्याचदा काय होऊ शकतं, तुमचा अभ्यास फार चांगला झाला पण फॉर सम रिझन स्कोर नसतं झालं चांगला. इट्स ओके. ॲज ऑफ नाउ इट इज नॉट, इट्स ओके. आय मीन तुम्ही एक्झामचा अनालिसिस करा आणि त्याच्यावर करेक्टिव्ह ऍक्शन घेत राहा. दॅट यू शुड डू इट. इट्स ओके म्हणजे सोडून द्यायचं नाहीये, पण ऍटलीस्ट तुमचं स्टडी चालू आहे ना. आय एम डुईंग माय स्टडी कॉम्पोनंट बेस्ट. आणि हे करून सुद्धा मार्क कमी यायला लागलेत, तर मग यू अप्रोच युअर टीचर अँड सिट विथ हिम अँड फाइंड आउट की सर स्टडी करून सुद्धा मार्क कमी यायला लागलेत, मग माझं काही चुकतंय का मला सांगा. देन वी कॅन वर्क आउट सम फाईन ट्यून डिटेल्स. इज इट क्लिअर टू यू? तर हे दिस वॉज द होल थिंग. ह्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय होतं ते म्हणजे दिस इज क्वांटिटी अँड दिस इज क्वालिटी, अँड दीज आर द ट्रबल्स दॅट स्टुडंट्स जनरली फेस. आणि ह्या ट्रबल्सवर जर आपण वर्कआउट केलं तर दीज थिंग्स विल ऍड अप टू द क्वालिटी आस्पेक्ट. म्हणजे समजा तुम्ही डिस्ट्रॅक्शन तुमचे गेले म्हणजे ठीक आहे, इफ नॉट 100% बट कमी झाले, तर तुमची डेफिनेटली क्वालिटी वाढणार आहे. तुमचा इंटरेस्ट डेव्हलप झाला सब्जेक्टमध्ये, क्वालिटी नक्की वाढणार आहे. आणि मी तुम्हाला हे सगळं सांगतो, हे थेरॉटिकल नाही आहे, हे मी स्वतः एक्सपिरियन्स केलेलं आहे. मी जेव्हा माझ्या स्टडी या फेजमध्ये होतो तेव्हा सब्जेक्ट लाईक फिजिक्स आणि मॅथ्स मला भरपूर आवडायचं. फिजिक्स वॉज माय मोस्ट फेवरेट सब्जेक्ट लिटरली. आणि म्हणजे मी जर रात्री बराच उशिरापर्यंत जागून माझा अभ्यास चालू आहे, माझा लाईट चालू आहे माझ्या रूम मधला, तर माय फादर वुड इमिजिएटली रिकॉग्नाइज की आज हा अभ्यास फिजिक्सचाच करतो. आणि लाईट लवकर ऑफ झाला किंवा मी अभ्यास करता करता झोपलोय, ओके आज हिस्ट्री जिओग्राफी काय तर चालू आहे, ही वुड इमिजिएटली मेक आउट दॅट. कारण मी फिजिक्सचा अभ्यास घेतला की आय नो, कारण फिजिक्स आय लाईक अ लॉट. इट्स नॉट बिकॉज आय एम नॉट स्टडिंग बिकॉज आय हॅव टू स्टडी, आय एम स्टडिंग बिकॉज आय लाईक. अरे हाऊ ग्रॅव्हिटी इज वर्किंग, how vectors are working, oh amazing, how this body is moving, its velocity is changing, acceleration is changing, okay, and it's relating with time like this,
it's relating with displacement like this. So what is relation between displacement and time? Wow, so amazing. तुम्हाला कळतं ना काय सांगतो? तुम्ही जेव्हा त्याच्यात इंटरेस्ट डेव्हलप करत जाल तेवढा तुम्हाला ते सर कंटाळवाणं बोर्डम असं वाटणारच नाही. आणि दॅट विल ऑब्व्हियसली इम्प्रूव्ह क्वालिटी. सो देर इज क्वांटिटी अँड देर इज क्वालिटी. ठीक आहे. तर या मी समराईज करतो या टॉकमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलं की मला अभ्यास का करायचा आहे. अभ्यास का करायचा आहे? एका चांगल्या तुम्हाला आपल्याला अपॉर्च्युनिटीज मिळण्यासाठी, टू गेट बेस्ट अपॉर्च्युनिटीज इन फ्युचर, टू एक्सेल इन आर करिअर. तुम्ही अजून एक्झॅक्ट मला मायक्रोबायोलॉजी मधला बॅक्टेरिया कुठला तरी स्पेसिफिक बॅक्टेरियावर काम करायचंय, तुम्ही इतकं डीप विचार नसेल केला सध्या. ओके, पण ऍटलिस्ट मला काय करायचंय मला माहिती आहे. एक रफ आयडिया माझ्या डोळ्यासमोर आहे. ओके, आणि मला तिथे पोहोचण्यासाठी मला चांगलं मार्क्स पाहिजे. आय वॉन्ट गुड ऍडमिशन. ओके, मला का करायचंय कळलं. ओके, किती करायचंय? 4.5 तास लेक्चर लर्निंग आणि 4.5 तास सेल्फ स्टडी डेली 9 hours. ओके, आणि संडेजचं मी जे म्हटलेलं आहे, संडेजचं जे आहे तो उरलेला वेळ काय करायचा, द रिमेनिंग टाइम ऑफ संडे. ओके, तर या स्टेजमध्ये जर तुम्हाला हे 6 दिवस या प्रकारे अभ्यास केल्यानंतर जर असं वाटलं की हा अभ्यास माझ्यासाठी भरपूर हेवी होता, तुम्हाला असं वाटलं, तर काय करा, तो संडेचा जो उरलेला वेळ आहे तो उरलेला वेळ तुम्ही काहीतरी फिजिकल बाहेर ऍक्टिव्हिटी करा. म्हणजे मुलांबरोबर मित्रांबरोबर जाऊन क्रिकेट खेळणं, काहीतरी बाहेर म्हणतो बरं का, बाहेर फिजिकल काहीतरी ऍक्टिव्हिटी करा. फुटबॉल खेळत आलो, काही केलं, स्पोर्ट्स खेळला एखादा, असं करा. इफ यू आर फिलिंग सॅच्युरेटेड. कारण लक्षात घ्या, आपल्याला मारून मुटकून बसवलं नाही, मला करायचंच आहे, तर काय होऊ शकतं माहिती का, आपण सॅच्युरेट झालो की मग अवघड होऊन जातं. मग त्यानंतर क्वालिटी पण राहत नाही, मग क्वालिटी पण राहत नाही, आणि मग ते पॅशन लेवल वाढतात. मग आणि आपल्याला कधी स्पेशली आहे कधी होतं, तुम्हाला याच्या अगोदर असा अभ्यास करायची सवय नसेल तर तुम्हाला याच्या अगोदर असा अभ्यास करायची सवय असेल आणि यू आर हॅपी विथ दिस 6 days अँड स्टील यू हॅव एनर्जी आणि तुमची अँड स्टील यू आर ओके विथ इट. मग त्या केसमध्ये तुम्ही संध्याकाळचा रविवारचा जो वेळ आहे, रविवारचा जो उरलेला वेळ आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही सेल्फ स्टडी करू शकता. पण तुम्हाला सध्या हा वीकडेज जे आहेत तुम्हाला जर हेवी वाटले, भरपूर मी काम केलेलं आहे, ओके, तर रविवारचा उरलेला वेळ यू कॅन स्पेंड इन व्हॉट एव्हर वे यू लाईक. तुमची कुठली हॉबी असेल, तुम्हाला काय तबला वाजवणं, वॉट एव्हर इज युअर हॉबी, यू स्पेंड टाइम विथ इट अँड कीप युअर माइंड फ्रेश, सो दॅट अगेन मंडेला चालू झालं की अगेन यू आर बॅक ऑन युअर ट्रॅक. इज इट क्लिअर टू यू? तर मी सांगतो तुम्हाला कसा क्वांटिटी सांगितली आणि आपण क्वालिटी बघितली. क्वालिटी आपल्याला काय करायची आहे, वी वॉन्ट टू डू फोकस्ड. मी तुम्हाला एक सिम्पल टेक्निक काय सांगितलं, पेपर पेन घ्या, मनात विचार येतात भरपूर, कागदावर लिहून काढा आणि बाजूला ठेवून टाका. ओके, आणि माइंड इज लाईक अ स्पॉइल्ड चाइल्ड. आणि आपण एखादा बिघडलेला मुलाला काय कसं करतो, तो जर काहीतरी मागा लागला विच इज नॉट गुड फॉर हिम, आपण त्याला कसं करतो, त्याला देतो का ते, त्याला देत नाही. आपण त्याला एक रागवतो ना, मी चॅस्टाईज नाही, रागवतो त्याला, एक थोबाडीत बिड मारतो, येस ऑर नो. तसंच तुम्ही तुमच्या माइंडला थोबाडीत मारा, असं मारून नाही, माइंडला थोबाडीत मारणं म्हणजे काय, शांत बस. दॅट्स हाऊ यू शुड डील विथ युअर माइंड. आणि टेक पेपर पेन, दिस हेल्प्स. आणि मेडिटेशन किंवा तुम्ही सकाळी जे योगासन प्राणायाम करणार आहे, दॅट विल ऑल्सो हेल्प. ठीक आहे, फाईन. सो विथ दिस वी विल डिस्लाइड, नेव्हर गिव्ह अप. अशा गोष्टी, अशा ज्या तुम्हाला स्लोगन्स म्हणा किंवा अशा काही गोष्टी तुम्हाला मोटिवेट करत असतील तर टेक अ प्रिंट आउट, टेक अ ऑन पेपर, राईट सम गुड थिंग्स अँड पेस्ट इट on your study place. You can do that. For example, सीढ़ियां नसीब हो उसको जिसको छत तक जाना है. सीढ़ियां नसीब हो उसको जिसको छत तक जाना है. मंजिल तो आसमां है मेरी, मंजिल तो आसमां है मेरी. मेरा राह मुझे खुद बनाना है, मेरा राह मुझे खुद बनाना है. तर विथ दिस आय विल एंड. सो आय विश यू ऑल द बेस्ट.
अँड वॉट एव्हर तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स असतील याच्यामध्ये, काही डाऊट्स असतील, क्लॅरिफिकेशन हवा असेल, तर यू कॅन डेफिनेटली लेट मी नो कमेंट्समध्ये. तुम्ही यू कॅन मेन्शन वॉट एव्हर इज युअर फीडबॅक अबाउट दिस पर्टिक्युलर टॉक, अँड यू कॅन ऑलवेज टॉक टू मी अँड मेन्शन युअर प्रॉब्लेम्स इफ एनी. अँड नॉट जस्ट फॉर प्रॉब्लेम्स, तुम्हाला चांगलं इम्प्लिमेंट करता येते. आणि तुमचा हा जो प्लॅनर आहे किंवा तो स्कोअर बोर्ड आपण म्हणलं, स्कोअर बोर्ड, इफ यू लाईक यू कॅन कीप शेअरिंग दॅट फोटो विथ मी. तो फोटो काढून पाठवा मला, सर एवढा अभ्यास झाला या आठवड्याचा, लुक ॲट इट. मग ते मला पण बघून बरं वाटेल. फाईन, सो यू डू दॅट. चलो, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट, बाय.